तुमचं नेतृत्व जसं सूर्य उगवतं तसं म्हटलं जातंय आता की लोक त्याला तशा पद्धतीने पाहतात. शेतकरी कामगार पक्षाच्या बाबतीत असं म्हटलं जातं की हा मावळणारा सूर्य आहे. याच्यामध्ये या परस्पर विरोधी जी भूमिका आहे की आपल्याकडे एक उगवतं नेतृत्व म्हणून पक्षाकडे वेगळ्या पद्धतीने पाहिलं जातंय, त्या गोष्टीला तुम्ही कसं पाहता? नाही, मला असं नाही वाटत की आपला पक्ष मावळतोय. आपला पक्ष तत्वनिष्ठ आहे. आपला पक्ष कॉम्प्रोमाइजेस करत नाही आणि कदाचित ते कॉम्प्रोमाइजेस करत नाहीत म्हणून कधी कधी काही ठिकाणी इलेक्टोरली मागे येतो आणि आला तरी चालेल. मला आणि माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांना ह्याचा प्रचंड अभिमान आहे की आम्ही कॉम्प्रोमाइज करून कोणाशी हातमिळवणी करून नंबर गेम करत नाही. काल आता मुख्यमंत्री म्हणजे पवार साहेबांना अजित पवारांच्या पार्टीला खूप नेगेटिव्ह बोलत होते आणि मग ते एकत्र आले. हे आमचे नेते नाही करत आणि केलंही नाही पाहिजे. मग तसं तर भाईंनी पहिलेच पक्ष बदलून मंत्रीपद वगैरे घेतली असतील. जो विचार आहे तो सोल आहे. शेतकरी कामगार पक्ष स्वतःची जी तत्व असं नाही सोडून अलायन्स करणार नाही, विरोधी विचारांसोबत अलायन्स करणार नाही, एकदम टोकाच्या विरोधी विचारांसोबत अलायन्स करणार. कारण आता मध्यंतरीत असं काय माहिती काही मी म्हणेन की फार रेप्युटेड नाही पण काही मीडिया चॅनल्स जे आहेत ते असं सांगत होते की कदाचित शेतकरी कामगार पक्ष बीजेपीची पण हा साथ देईल की काय. तसं काही होतं पाहायला मिळेल नाही. जे अलायन्सेस आहेत ते शेवटी आपले वरचे नेतृत्व ठरवतात करतात त्या वेळेची राजकीय परिस्थिती बघून. तो त्यांचा फ्रीडम आहे आणि त्यांनी त्याच्याबद्दल भाष्य करणं हे जास्त योग्य आहे.